हाय हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवायचा विचार केला आहे. तर यांची परमिशन घेतली अगोदर की ब्लॉग बनवू की नको तुम्ही सांगा. तर त्यांनी मला हो बनव असं सांगितले, ते पण लगेच नाही, थोडा वेळ जाऊ दिला. आणि आज रविवारचा दिवस आहे. आजचं रुटीन काय असणार आहे आणि कसं असेल काय असेल हे मला पण माहिती नाही, पण असं वाटलं की चला आजपासून स्टार्ट करूया. कारण आज संडे आहे, काहीतरी वेगळं नेहमीच असतं, दररोजच्या धावपळीतून काहीतरी वेगळं करतच असते. तर म्हटलं आजपासूनच आपण ब्लॉग सुरू करूया. तर आत्ता वाजले 8:30 आणि आज संडे असल्यामुळे थोडंसं लेट झालं उठायला. आणि उठल्या उठल्या म्हटलं आजपासून आपल्याला ब्लॉग सुरू करायचा आहे. सो हे मी लक्षातच ठेवलं होतं. काल दसरा होता, ॲक्च्युली कालच सुरुवात करायला हवी होती, पण विसरून गेले मी. धावपळ भरपूर होते ना, सुट्टी पण नव्हती आणि सणाचा दिवस असल्यावर घरात पण भरपूर काही करावं लागतं. पण मी आता कंटिन्यू ब्लॉग बनवायचा विचार केला आहे. तर पाहू शकता किती सुंदर वातावरण झालं आहे. ॲक्च्युली मध्येच पाऊस येतो, मध्येच ऊन पडतं, त्याच्यामुळे वातावरण छान होत राहतं अधूनमधून. हा हे बाहेरचा व्ह्यू. चला तर मग आता मी चहा वगैरे घेते. ॲक्च्युली ना बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात विचार चालू होता की मला व्लॉग बनवायला सुरुवात करायची आहे, पण कधी करायची आणि केव्हापासून करायची हे मला समजत नव्हतं. आणि मला यांना पण विचारणं गरजेचं होतं. हे मला नाही म्हणणार कुठल्या गोष्टीला, त्यांना माहिती आहे की मी जे काय करते ते योग्यच करणार आहे, पण तरी पण एक परमिशन घेतलेली बरं राहील. त्यांना विचारलं तर मला असं वाटलं की योग्य राहील, म्हणून मी त्यांना विचारलं अगोदर की व्लॉग बनवू का कसं काय. तर त्यांनी मला होकार दिला, पण पॉसिबल होईल का तुझ्याच्याने असं पण म्हणाले होते. ते पण बरोबर आहे, कारण ऑफिसवर खूप जास्त लोड असतो ऑफिसचा पण, आणि घरी आल्यानंतर घरचं काम वगैरे, तर कसं एडिटिंगला वगैरे वेळ भेटत नाही ना, त्याच्यामुळे मग विचार चालू होता की काय करायचं. पण जसं शक्य होईल तसं म्हटलं जेवढं जमल तेवढं आपण करूया, म्हणून मग आजपासूनच सुरुवात केली. मला ॲक्च्युली दसऱ्याच्या दिवसापासून करायचं होतं, कारण त्या दिवशी काहीतरी सगळ्यांच्या इथं वेगळं असतं, पूजा वगैरे हे ते, म्हणून म्हटलं ते आपल्याला तुम्हाला दाखवता येईल, बट ते नाही शक्य झालं माझ्याकडून. सो मी आजपासून म्हणजे रविवारपासून सुरुवात केली व्लॉग बनवायला. जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता संडे असल्यामुळे थोडंसं लेटच उठलो आहे आम्ही, हे तर अजून झोपलेलेच आहेत. तर मी उठून मग भांडी वगैरे सगळे आधी काढून घेते, कारण मावशी कधी पण येतात, 10-10:30च्या दरम्यान त्या येतातच, त्याच्यामुळे भांडी काढून ठेवली. आणि त्यांना शक्यतो सांगते रविवारी थोडं उशिरा या, कारण नाश्ता वगैरे करायला वेळ होतो आणि मग भांडी जास्त पडतात नंतर. तर मी आता जेवढे चहाचे वगैरे भांडे लागतात ते घासून घेते आहे, म्हणजे चहा वगैरेसाठी भांडे लागणारच होते ना. आणि जास्त भांडे पण नाही आहेत माझ्याकडे, मोजकेच भांडे आहेत. तिथे मी खाली जे आहे ना टबमध्ये भांडे भरून ठेवलेले आहेत. रॅक पण नाही आहे, रॅक आहे पण तो तिकडं मम्मीच्या घरीच आहे, त्याच्यामुळे मी जास्त इकडे सामान आणलंच नव्हतं. मग जेवढे मोजकेच भांडे लागतील तेवढे मी ते खाली टब जो ठेवला आहे किचन ओट्याच्या खाली त्याच्यामध्येच ठेवलेले आहेत. आणि कमी भांडे असतील ना तर घासायला पण खूप कमी भांडे पडतात. जास्त आणले तर मग ते आपण जास्त काढतच राहतो ना, एवढा मोठा भांड्यांचा ढीग होतो ना, मला जास्त पसारा आवडतच नाही वरती, त्याच्यामुळे मी भांडी ठेवतच नाही. आणि मावशींना पण घासायला द्यायचं ना तर मला त्याच्यामध्ये खरकटं वगैरे तसंच देऊ वाटत नाही, म्हणून मी सगळं क्लीन करते अगोदर. खरकटं वगैरे एका कॅरी बॅगमध्ये काढून घेते आणि मग मावशीला भांडी घासायला देते, त्यांना पण बिचाऱ्यांना थोडंसं सोपं पडेल. तर आता चहा ठेवते पहिल्यांदा, आणि साई काढून घेते तूप करण्यासाठी, आणि मग फ्रेश होऊन चहा घेते. चहा घेतल्यावर ते एक एनर्जी ड्रिंकच आहे आपल्यासाठी, माझ्यासाठी तरी. तर चहा घेतल्यानंतर पुढची कामं सुचतात, पण काय केलं पाहिजे, काय करायचं आहे काय नाही. आणि ॲक्च्युली असं मी कधी ठरवत नाही आजचा दिवस मला हे करायचं ते, कारण जर ठरवलं ना तर कुठलीच कामं माझ्याकडून होत नाही ठरवल्याप्रमाणे, त्याच्यामुळे मी ठरवतच नाही काय करायचं तर भरपूर असते सुट्टीच्या दिवशी. कारण मागचा रविवार आमचा असाच गेला, मी मावशीकडे गेले होते शनिवार रविवार, त्याच्यामुळे मला घरात काय आणायचं नाही याच्याकडं माझं लक्षच नव्हतं मागच्या संडेला. पण या संडेला भाजीपाला आणि किराणा पण भरायचा होता, कारण फर्स्ट वीकमध्येच आम्ही महिन्याचा किराणा भरतो डीमार्टमधून, पण फर्स्ट वीकच्या संडेला मी मावशीकडे होते त्याच्यामुळे काही जमलंच नाही. आणि त्या संडेला यांनी मला आयफोन गिफ्ट केलेला, त्याच्यामुळे मग काय आणायचं न्यायचं काय सगळं राहूनच गेलं होतं.
आणि हो, आता ब्लॉग चालू करायचं म्हटलं आयफोनमध्ये क्लॅरिटी जास्त असते, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आयफोनमुळे आपण ब्लॉग पण बनवू शकतो. तर हे एक रिझन होतं. सो मी आता चहा ठेवला आहे छानपैकी गवती चहा टाकून, आणि आता पहिले पटकन चहा होईपर्यंत झाडून वगैरे घेते सगळं. आणि हो, कोणी आता नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच मी नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आणि कुठल्या विषयावर मी व्लॉग बनवला पाहिजे, तुम्हाला कुठला विषय आवडेल, माझ्या म्हणजे व्लॉगमधून तुम्हाला कुठला विषय बघायला आवडेल, पाहायला आवडेल, हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठून माझा व्लॉग बघताय हे पण तुम्ही मला सांगा. आणि संडेला तुमच्याकडं पण असंच एकदम स्लोली रुटीन असतं की काय काय असतं ते पण कमेंट करून सांगा. बाकी मग काय नाही, आपलं नेहमीप्रमाणे चालू आहे, घरातले कामं वगैरे हे ते. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हे विसरू नका. सो गाईज, आज ना डीमार्टला जायचं आहे, पण दुपारी जावं की संध्याकाळी जावं हा विचार चालू होता. आणि इथे बघा, मी कोमट पाणी, मला आधीपासून सवय कोमट पाणी 1 कप भरून पिण्याची. म्हणजे तुम्ही म्हणता एवढी तब्येत बारीक आहे तरी कोमट पाणी का? मी कोमट पाणीमध्ये थोडंसं जिरा पावडर टाकते आणि 1 कप तरी सकाळी सकाळी घेतच असते. त्याशिवाय मला दिवस असा फ्रेश वाटतच नाही, सवयच लागून गेलेली आहे ॲक्च्युली. सो मी कोमट पाणी घेतच असते. आणि आता चहा घेणार आहे. माझा कप खूप छोटा आहे, तुम्हाला दिसत असेल व्हाईट कलरचा. एवढा मोठा कप, आणि त्याच्यामध्ये तो चहा कपमध्ये मला हवाच असतो, लागतोच सकाळी तरी. आणि सकाळी म्हणजे एकदा सकाळी घरी चहा होतो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर 1 कप चहा होतो, पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर याच कपामध्ये मी चहा घेणार. म्हणजे एवढा चहा माझा होतो. यांना हे चहा घेतच नाहीत, आणि मीच त्यांना सवय लावली चहाची. बघा, ह्याच्यामध्ये कपामध्ये दिसला नसेल तुम्हाला, पण तेवढा चहा मी घेत असते रोज. आणि हे तर चहा घेतच नाहीत, यांना मीच ॲक्च्युली सवय लावली. चहा थोडासा तरी माझ्यासोबत घ्या, थोडाच घ्या असं करून करून 2-3 दिवसापूर्वी तर ते स्वतःहून मला म्हटले, संध्याकाळची वेळ होती, वरतून मला बेडरूममधून आवाज सांगतो, मला चहा जास्त बनव आज, म्हणजे चहा बनवच नाही तर जास्त बनव असं सांगितलं. म्हटलं बाप रे, माझ्यामुळे यांना पण सवय लागली. आणि ना, माझं एक असं असतं की चहा घेताना मला खूप रिलॅक्स फील होईल, रिलॅक्स वाटेल अशा ठिकाणी मी शांत बसते. आणि शांत चहाचा मी म्हणजे खूप असं एन्जॉय करत करत चहा घेते. मला असं खूप धावपळीच्या ह्याच्यामध्ये किंवा दगदग करत उभा राहून वगैरे, इकडे तिकडे उभा राहून असा चहा अजिबात घेऊ वाटत नाही. कारण मला चहा खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे मी असं चहाला असं जवळचं समजून रिलॅक्समध्ये बसून चहा घेत असते. आता म्हटलं चला न्यूज वगैरे लावूया. न्यूज पाहता पाहता चहा आणि टोस्ट खाऊ, म्हणजे थोडंसं आता लेट पण झालं होतं, त्याच्यामुळं भूक लागल्यासारखं झालं आहे. म्हटलं चहा टोस्ट खाता खाता थोडंसं बातम्या वगैरे पाहू, आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करूया. तर रात्रीची पूजा माझी टिपॉयवर तशीच होती. आणि बघताय तुम्ही, चहाचा थोडासा चहा मी घेते. आणि आता त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन आले, आंघोळ वगैरे झाली आहे माझी, आणि आता नाश्त्याची तयारी करते. यांचं आवडतं आहे तोपर्यंत म्हटलं गरम गरम डोसे बनवूया. सो मग हे खाली आल्यानंतर त्यांना गरम गरम सर्व करता येईल. तर इकडे बटाट्याची चटणी केली आणि डोसे बनवले. रविवार असल्यामुळे थोडंसं चेंज काहीतरी नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये, त्याच्यामुळे आज डोसा आणि बटाट्याची चटणी आणि शेंगदाणे चटणी. यांना बटाट्याच्या चटणीमध्ये कांदा अजिबात आवडत नाही, पण मी थोडासा कांदा घातला आहे म्हणून ऑप्शनल शेंगदाण्याची चटणी ठेवली. दुपारची झोप वगैरे झाली. दुपारचं खूप काम होतं, सगळं कॅप्चर नाही करू शकले मी. तर 6:15 वाजलेत. आम्हाला भाजीपाला आणायला जायचं आहे, थोडा किराणा पण आणायचा आहे, डीमार्टमध्ये पण जायचं होतं. बट आठवडाभर ना खूप दगदग झाली, त्याच्यामुळे झोप कशी लागून गेली समजलंच नाही एवढा रे. सो दुपारचं बरंचसं काय काम होतं, ते मी कॅप्चर नाही करू शकले. प्रत्येकच कामाच्या वेळेस मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ शूट करणं नाही पॉसिबल होते. सो त्याच्यामुळे म्हटलं जे महत्त्वाचं जे आहे शॉर्टकट सुरुवातीला ते तुमच्यासोबत शेअर करा. ॲक्च्युली माझे केस खूप असे
स्ट्रेट आहेत ना, तर ते असे उभे राहतात. सो फार लेट झालं, लवकर जायचं होतं आम्हाला. आज संडे गर्दी पण असते डीमार्टला, त्याच्यामुळे लवकर जाऊन यायचं होतं. पण कोणीतरी आले आता. सो फटाफट आवरते आणि लिस्ट बनवायची आहे, काय काय किराणा संपला आहे त्याची. लास्ट संडेला मी मावशीकडे गेलेली, त्याच्यामुळे जायला नाही जमलं आम्हाला डीमार्टमध्ये. आम्ही महिन्याच्या फर्स्ट वीकमध्येच किराणा वगैरे भरत असतो, बट यावेळेस मी तिकडे होते त्याच्यामुळे नाही जमलं. स्वयंपाक आता दुपारीच केलेला आहे, त्याच्यामुळे संध्याकाळचा पण लगेच करून घेतला, त्याच्यामुळे आता काही करण्याची गरज नाही आहे. सो चला मग मी पटपट फ्रेश होते, आवरते आणि परत येते. ॲक्च्युली ना खूप उशीर झाला सगळं आवरायला, तर डीमार्टमध्ये जायला पण लेट होणार होतं, त्याच्यामुळे आम्ही डीमार्टचा प्लॅन कॅन्सल केला आणि फक्त भाजीपाला घेऊन येऊ असं आमचं ठरलं. तर आता मी भाजीपाला, तर दसऱ्याच्या दिवशी ऑफिसमध्ये छोटीशी आम्ही पूजा केली होती आणि डेकोरेशन केलं होतं. तर मी थोडा व्हिडिओ कॅप्चर केला होता, म्हटलं तो पण तुमच्यासोबत शेअर करावा. तर हे माझं ऑफिस आहे आणि मॅडमचा मुलगा आहे हा आमच्या ऑफिसमधल्या, तर नारळ वगैरे फोडते. म्हटलं चला आहे माझ्याकडे व्हिडिओ शूट केलेला, तर तुमच्यासोबत शेअर करावा. थांब ना त्याच्यासोबत, तुझ्या डोक्यात थोडी फोडणार आहे तो. हां फोड बाळा, चल. काय म्हणतो, आणि इतकी सुंदर पूजा केली ना. एवढा छोटा मुलगा आहे पण मॅडमनी खरंच त्यांना खूप छान संस्कार लावलेत. आता रेणूने बघा सगळ्या ऑफिसमध्ये जाऊन तिने पर्सनली सर्वांना प्रसाद दिला आहे आणि इतकं सुंदर मेकअप करून इतकं सुंदर आवरून आली ना. खरंच मुलगी ज्यांना असते ना ते खूप नशीबवान असतात, कारण मुलगी असल्यानंतर तिचे सगळे ते आपल्याला काय म्हणतात ना हट्ट असतात ते पुरवता येतात. तर छान वाटलं. मग आम्ही काही थोडे फोटो क्लिक केले तिथे ऑफिसमध्ये पण, आणि घरी जे फोटो वगैरे काढले होते पण तुमच्यासोबत शेअर केले. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.